कशात मजेत आहात ना सर्वजण? मजेतच असावं पाहिजे. का पाहिजे? आता हे आपल्या एवढ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये येऊन तुमच्याशी संवाद साधतोय त्याचं कारण फक्त एकच आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण बोलायला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की हा का आपला कॉमेडी ब्लॉग नाही आहे. आपण एक जनरल आता जे आपल्या समाजामध्ये चालू आहे, आपल्या सद्यस्थिती आहे, आपल्या मुलांची परिस्थिती आहे, मनस्थिती आहे, त्याच्यावर आपण थोडीफार चर्चा करणार आहोत. त्यामुळं ज्यांना इंटरेस्ट आहे सध्याच्या कंडिशनवर ऐकण्याचं म्हणा किंवा गोष्टी सुधारण्याचा, त्यांनी फक्त व्हिडिओ पहा. हां, ज्यांनी कॉमेडी पर्पजसाठी म्हणून पाहत आहेत त्यांनी पाहू नका, कारण हे कॉमेडी ब्लॉग नाही आहेत. तर पाठीमागे 2 दिवसाखालची गोष्ट आहे. आपण छत्रपती संभाजीनगरलाची जी गोष्ट आहे ती तुम्ही ऐकलीच असेल. एका मुलाने आपल्या मोबाईलसाठी म्हणे असं ऐकण्यात आलं, आपल्याला कन्फर्म माहिती नाही आहे, पण असं ऐकण्यात आलं की त्यानं मोबाईलसाठी स्वतःचा जीव गमावला तर गमावला. त्याच्यानंतर त्यांच्या वडील पण वाचवता वाचता दोघंजण पण दरीमध्ये कोसळले. पण असा एवढा मोठा काय प्रॉब्लेम झाला की तुम्हाला, आणि तो मुलगा लहान नाही आहे, तो मुलगा का बालिक नाही आहे, समजा लहान नाही आहे, मोठा मुलगा आहे, तो मॅच्युअर मुलगा असा पाहिजे. पण तो मॅच्युरिटी म्हणत नाहीत त्याला. मॅच्युरिटी कधी म्हणतात? जेव्हा तुम्ही या वयाचे होता आणि स्वतः कमवता, स्वतः घरच्याच्या गरजा पूर्ण करता. ज्या वयामध्ये तुम्ही स्वतः कमवून घरच्याच्या गरजा पूर्ण करायचं वय आहे, त्या वयामध्ये तुम्ही आईवडिलाकडून अपेक्षा करता. मग तुम्ही काय करता? तुमचे हात का फक्त बांगड्या घालण्यासाठी आहेत? लाज वाटायला पाहिजे. ज्या वयाची मुलं, आता तुम्ही ऐकलेच असेल ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोण्या वयामध्ये झाला? आपले जे महान योद्धे होते, जे जुने आता आपले महापुरुष आहेत, ते कोण्या वयापासून कोणते कामं करायचे? स्वराज्य स्थापनेची जी कल्पना आहे कोण्या वयामध्ये माझी जाऊन त्यांच्यासमोर ठेवली, आणि त्यांनी कोण्या वयामध्ये ते साकार करण्याचं स्वप्न पाहिलं, जिद्द दाखवली, आणि ते घाबरले नाही कोण्या गोष्टीला, स्वतः हिंमत करून सर्व सैन्याला पुढे घेऊन चालले. त्या वयामध्ये तुम्ही साध्या मोबाईलसाठी डोंगरावरून दरीमध्ये कोसळून जीव देता. तुम्हाला मर्द म्हणत नाहीत, खरे मर्द म्हणत नाहीत त्यासाठी. आणि असे मुलं जगूनही काही फायदा नाही. प्रॉब्लेम आहे त्या आईवडिलांचा. आईवडील बिचारे गेले. तर तुम्ही आपापल्या, आणि पालकांनी बी आपापल्या मुलाकडे सद्यस्थितीला ध्यान देणं गरजेचं आहे. का? तर पहिलं खूप गावरानी आपले गावठी खेळ होते, पण आता ते परिस्थिती राहील नाही. सगळ्यांच्या हातामध्ये हा मोबाईल आला. मोबाईलनं आपण सर्वजण गुंतून गेलेलो आहोत. माणसाजवळ सध्याच्या स्थितीला काय व्हायले, आता मी इथं मोबाईल घेऊन थांबलो आणि इथं जर जवळपास कुठं ॲक्सिडेंट झाला तर मी त्याला वाचवण्याच्या आधी त्याचे 4 फोटो काढणार, त्याच्यासोबत सेल्फी घेणार, व्हिडिओ काढणार, आणि मग पुन्हा जर मनात इच्छा झाली तर त्याला समजा मी हेल्प करणार. एवढी मानसिकता आपली खालच्या लेवलला गेलेली आहे. तर मला वाटतं याच्यावर कुठंतरी सर्वांनीच हे करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी त्या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की आता मुलांची मनस्थिती कुठल्या लेवलला चालली आहे. सर्व पालकांनी पण मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जुने खेळ असायचे, मन खेळामध्ये राहायचं, मुलं तंदुरुस्त राहायचे. आता मोबाईलमध्ये गुतून ते सतत विचार करून डिप्रेशनमध्ये जातात. प्रत्येकाला वाटतं की आपण याप्रमाणे एन्जॉय करलो, त्याप्रमाणे एन्जॉय करायला पाहिजे. तो मुलगा तिथं फिरायला जातोय. अरे तुमची परिस्थिती काय आहे त्या पद्धतीने तुम्ही विचार करून चालायला पाहिजे. तुम्ही काय करायला पाहिजे हे तुमच्या परिस्थितीनुसार ठरवायला पाहिजे तुम्ही, आणि तुमच्या जिद्दीनुसार तुम्ही गोष्टी ठरवायला पाहिजे. आणि तुम्ही स्वप्न पहा की मोठे स्वप्न पहा. जर तुम्ही 90% पडायचे म्हणून जर पाडायचे आपल्याला 10वीला असं म्हणून जर अभ्यास केला तर निदान 80 तरी पडतील, या पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे. तसं त्या पद्धतीचं तुम्ही टार्गेट ठेवा. तुम्ही थार घ्यायचं टार्गेट ठेवा. तुम्ही डिझायर तर घेशाल, त्या पद्धतीनं आपल्याला स्ट्रगल तर करावं लागेल. हे काय आईवडिलाच्या जीवावर तुम्ही मोबाईल मागताय, नाही दिला तर जीव देताय, याला मॅच्युरिटी म्हणत नाहीत, याला नामर्दानगी म्हणतात. तुम्ही पुरुष असूनही तुमचा पुरुष असण्याचा काहीही उपयोग नाही. तर या गोष्टीचा सर्वांनी विचार करायला पाहिजे आणि सर्वांशी बोलत चला. आता प्रत्येकालाच माहिती आहे, सर्वांना जगण्याचा अर्थ माहिती आहे, बऱ्यापैकी सर्वांना कळाला आहे, पण अजूनही कळतंय पण वळत नाही म्हणतात ना, यालाच म्हणतात. आता तुम्ही कसं आहे, तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सर्वजण, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण तरीही काही जण आपापल्या घमंडामध्ये जगतात की माझ्या एवढा कोणीच नाही, गावामध्ये माझ्या एवढा मोठा कोणीच नाही, आपल्या या एरियामध्ये माझ्या एवढा कोणीच नाही, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माझ्या एवढा हुशार, माझ्या एवढा टॅलेंटेड कोणीच नाही. नाही नाही नाही, हे सगळं ठराविक असतं. वेळ जर आली ना तर राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो, हे प्रत्येकाला माहिती आहे. त्या पद्धतीनं वागा आणि सर्वांशी प्रेमाने बोलत चला. बोलल्यानंतर मन आपलं हलकं होतं. तुम्हाला जे क्लोज फ्रेंड वाटतं ना, क्लोज फ्रेंड, मग प्रत्येकाचा एक क्लोज फ्रेंड वेगळा असू शकतो. कोणाला आपली बहीण जवळ वाटते, कोणाला आपला भाऊ जवळ वाटतो, कोणाला आपले वडील जवळ वाटतात, कोणाला आपली आई जवळ वाटते, ज्याच्याशी आपण फ्रेंडली सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. तर तुमच्या आयुष्यामध्ये जो कोणी मित्र वगैरे असेल, समजा कोणीही असेल फ्रेंडमध्ये, तर त्याला आपण आपल्या गोष्टी मनातल्या शेअर करायच्या. त्याच्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता, तुमचं मन हलकं करून घेऊ शकता. असं डिप्रेशनमध्ये नाही जगायचं. जगायचे किती 4 दिवस, पण आनंदानं जगायचं. नाही, स्वतःच्या जीवावर जगा तुम्ही. आईवडिलाच्या जीवावर बिलकुलही जगू नका. एक ठराविक काळ असतो जोपर्यंत तुम्ही आईवडिलाच्या
मेहनतीवर जगू शकता. त्याच्यानंतर एक आईवडिलाला पण अपेक्षा असते आपल्याकडून की आपणही काहीतरी करावं, आपणही काहीतरी कमवावं आणि जेणेकरून फक्त त्यांची इच्छा असते पण ते तुम्हाला कधी बोलून दाखवत नाहीत की फोर्स करत नाहीत असं कर तसं कर म्हणून. ते आपल्यावर डिपेंड असतं. त्यामुळे तुमची मानसिकता एवढ्याही खालच्या लेवलला जाऊ नये की तुम्ही साध्या मोबाईलसाठी जीव द्यावा. हे हे आपल्याला ऐकून एवढा राग आलता ना, तुम्ही विचार करू शकत नाही. आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जे बी मुलं असतात ना, मी त्यांना पण सतत सांगत असतो, जे काय करायचं स्वतःच्या जीवावर करायचं. आईवडिलाच्या जीवावर किती दिवस उड्या मारता येत नाहीत मित्रा. आईवडिलाची पण एक ठराविक एज नंतर आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असते. तर या गोष्टीचं सगळं पालकांनी पण मुलांकडे लक्ष ठेवत चला, मुलांनी पण या गोष्टीचा विचार करत चला. जीव दिल्यानंतर काही होत नाही. जीव द्या तर द्या, मग तुम्ही स्वतः द्या ना, आईवडिलाला कशाला घेऊन जाताय. या गोष्टीचा सर्वांनी विचार करा आणि जेवढं होईल तेवढं मन मोकळं ठेवत चला, टेन्शन फ्री राहत जा. आपल्याला काहीही वर घेऊन जायचं नाही. सर्वांना जे काही आहे, आपले कपडेसुद्धा इथं जळून खालीच राखून जातील. आपल्यासोबत काही येणार नाही. आपण घेऊनही काही चालू नव्हतो आणि सोबत घेऊनही काही जाणार नाही. त्यासाठी डिप्रेशनमध्ये वगैरे जगू नका. आनंदाने जगा. 4च दिवस जगा, पण एकदम आनंदाने जगा. आता मला वाटत नाही याच्यानंतर दुसरं काही आपल्याला सांगायची गरज पडेल. या गोष्टीवर फक्त अवलंब करा. जास्तीत जास्त बोलत चला, खेळत चला. एकदम शांत राहायचं नाही. मनातल्या मनात घुटमरून जगायचं नाही. एकदम फ्री राहत चला. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. आणि जे मुलं असं सतत डिप्रेशनमध्ये वगैरे राहतात, सतत कोण्या गोष्टीचा विचार करत असतात, अशा मुलांना नक्की शेअर करा. आवडला शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. का? अशाच नवीन नवीन आपण कॉमेडी ब्लॉग पण घेऊन येत असतो आणि असेच गावरान ब्लॉग पण घेऊन येत असतो. आणि कधी मध्ये मूड झाला तर असे तुम्हाला एक चर्चा म्हणून असे छोटेफार माहितीचे ब्लॉग पण घेऊन येत असतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.